नागपूर मार्गे नांदेड सोलापूर असा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला। त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले। काही दिवसापूर्वीच नांदेड शहरातल्या विष्णुपुरी येथील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याचं चित्र बघितलं आणि त्यानंतर विधान भवनात सुद्धा तो मुद्दा जो आहे तो चर्चेत आला होता। केंद्रीय समितीने संपूर्ण पाहणी केली आणि त्याच्यानंतर इथला त्या ठिकाणचा नमुना शुद्ध तपासणीसाठी ते घेऊन गेले आहेत। पण त्याच्या शेजारीच जर बघितलं विष्णुपुरीहून 1 किलोमीटरला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठाच्या समोरचा जो ब्रिज आहे उड्डाणपूल आहे त्या तिथे सुद्धा अशाच पद्धतीचा पेवर ब्लॉकचा हा संपूर्ण पूल तयार करण्यात आला। त्याला जर बघितलं गेलं आपण तर अशा पद्धतीचे संपूर्ण तडे गेले, सगळे ब्लॉक जे आहेत पेवर ब्लॉक त्याला तडे गेले, याची लॉन्ग सिस्टीम जी आहे ते तुटल्याचं सगळं चित्र पाहायला जातं। आणि याला विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी सिमेंट भरल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आला आहे। असं जर बघितलं गेलं ना तर हा संपूर्ण इथे पाणी मुरतंय आणि यामुळे हे सगळा भाग जर बघितला गेला तर हिरवागार झाला, त्यात झाडं सुद्धा पाचवलेली आहेत आणि अक्षरशः इथं हा भाग जो आहे तो लेवलपेक्षा समोर आल्याचं सगळं चित्र पाहिलं जातं आणि त्यामुळे हा धोकादायक मानला जातो। हा कधीही ढासळेल अशा पद्धतीचं सांगितलं जात आहे। आपल्यासोबत इथले स्थानिक नागरिक आहेत, त्यांना विचारूयात हे सगळं काम करताना तुम्ही पाहिलं, तुमचं घर सुद्धा इथं कशा पद्धतीने हे सगळं काम झालं, काय सांगाल? हे काम एकदम म्हणजे विस्तृत दर्जात झाले, कारण यांनी जे पेवर ब्लॉक उभे केलेले आहेत, कारण या ठिकाणी 80 ते 90 फूट जवळपास काळी आहे। यावर यांनी कसल्याही प्रकारचा पेवर ब्लॉक उभा करताना खालून कॉलम किंवा पक्कं असं बेसमेंट घेतलेलं नाही। 1 फूट जमिनीच्या खाली खोदून त्यावरच यांनी हे पेवर ब्लॉक उभे केलेले आहेत आणि 80 फूट काळी असल्या कारणामुळे त्यांचा वरचा लोड, कारण 40, 70, 80 इतक्या उंचपर्यंत त्यांनी पेवर ब्लॉक रचत नेलेले आहेत, ते जमिनीखाली दबत आहे आणि दबल्यामुळे हे पेवर ब्लॉक पूर्णतः म्हणजे टिचल्या गेलेले आहेत आणि हे कधी ना कधी पडणारच आहे आणि अपघात होणारच आहे। कारण काम कसं झालं होतं हे अगोदर? हे काम जवळपास मी याच ठिकाणी 6 महिने काम थांबवलेलं होतं, कारण त्यांना मी सांगितलेलं होतं की सर या ठिकाणी जवळपास ही काळी इतक्या फुटाची आहे आणि तुम्ही 1 फूट त्याच्यामध्ये बेसमेंट टाकून तुम्ही एवढाला त्याच्यावर लोड उभा करताय, तर आज आमचे घरं तिडत आहेत, हे तर तुम्ही एवढं काम करताय, त्याच्यामुळे हे भविष्यामध्ये होणार आणि हे होणार हे मला माहिती होतं, कारण FB वर सुद्धा आणि एका न्यूज चॅनलला सुद्धा मी ही त्यावेळेस न्यूज दिलेली होती आणि आज तो प्रकार पुढं चाललेला आहे आणि यापुढं वाडीपाटी आहे जे इथून 1-1.5 किलोमीटरवर अक्षरशः गेल्या पावसाळ्यामध्ये त्यांनी ते पेवर ब्लॉक जे बाहेर आलेले होते त्यांनी JCBच्या खोऱ्याच्या सहाय्यानं आतमध्ये दाबलेले आहे। बघितलं तर अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। बाहेर आलेले पेवर ब्लॉक JCBनं मध्ये टाकलेल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे या सगळ्या कामाची चौकशी होण्याची गरज आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हा विषय गंभीरतेने घेणं गरजेचं आहे आणि जैविक हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, विष्णुपुरी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।